नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चला तर आज आपण नवीन अपडेट सोबत एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो. तो आहे एमपीएससी आयोगाचा 16 मे 2024 रोजी आलेलं जे प्रसिद्धीपत्रक आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे. विषय आहे महाराष्ट्र गटक सेवा मुख्य परीक्षा 2023 लिपिक टंकलेखक गटक संवर्गाच्या टंकलेखन कौशल्य चाचणीबाबतचं हे आलेलं प्रसिद्धीपत्रक आहे. जाहिरात क्रमांक 1/2023 व जाहिरात क्रमांक 111/2023 संदर्भातला आलेलं हे अपडेट आहे. आयोगामार्फत दिनांक 17 डिसेंबर 2023 रोजी घेण्यात आलेले महाराष्ट्र गटक सेवा मुख्य परीक्षा 2023 करिता प्रसिद्ध जाहिरातीस अनुसरून ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करताना टंकलेखन कौशल्य चाचणी संदर्भात उमेदवारांना विचारण्यात आलेल्या 2 प्रश्नांच्या बाबतीत काही उमेदवाराकडून नमूद उत्तरामध्ये त्रुट्या असल्याचे निदर्शनास आले आहे. अशा उमेदवाराच्या लिपिक टंकलेखक गटक संवर्गाच्या टंकलेखन कौशल्य चाचणी संदर्भात खालीलप्रमाणे कार्यवाही करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. तर प्रश्न व नमूद उत्तर जे आहे तर ते देण्यात आले. टंकलेखन कौशल्य चाचणी संदर्भात 2 प्रश्नापैकी प्रश्न क्रमांक 1 चे उत्तर मराठी अथवा इंग्रजी नमूद केले आहे, तथापि प्रश्न क्रमांक 2 चे उत्तर नमूद केले नाही अथवा प्रश्न क्रमांक 2 चे उत्तर प्रश्न क्रमांक 1 च्या उत्तराशी विसंगत आहे. त्यानंतर कार्यवाही देण्यात आलेली आहे. त्यानंतर हे संपूर्ण डिटेल जे आहे तर ते मी आपल्या टेलिग्राम चॅनलला हे PDF पाठवलेलं आहे. तरी ज्या उमेदवारांसंदर्भातलं हे आलेलं अपडेट आहे लिपिक टंकलेखक या पदासाठीची जी जाहिरात होती, जाहिरात क्रमांक 111/2023 त्याच्या संदर्भातले एमपीएससीकडनं प्रसिद्ध केलेलं आहे हे प्रसिद्धीपत्रक 16 मे 2024 रोजी. तरी तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी हे एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे आलेलं अपडेट आहे, तुम्ही व्यवस्थित वाचून घ्या. ही माहिती कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. याच्या संदर्भातलं कुठल्याही प्रकारचा प्रश्न असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा. व अशाच प्रकारची माहितीपूर्ण व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर घेऊन येत असते, ते पाहण्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.